स्तोत्र संहिता अध्याय 102 व्याकुळ होऊन आपले गाऱ्हाणे परमेश्वरापुढे मांडणाऱ्या दीनाने करावयाची प्रार्थना। हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोहोचव। माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपवू नको। तू आपला कान माझ्याकडे लाव। मी धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक। माझे दिवस धुराप्रमाणे विरून जातात, माझी हाडे चुलीतल्या निखाऱ्यासारखी जळून गेली आहेत। माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे, कारण मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही। मोठ्याने कण्हून कण्हून माझी चामडी माझ्या हाडांना चिकटून गेली आहे। मी रानातल्या पाणकोळ्यासारखा झालो आहे। वैराण प्रदेशातील घुबडाप्रमाणे मी झालो आहे। मी जागरण करीत आहे, धाब्यावर एकटे राहणाऱ्या चिमण्यासारखा मी झालो आहे। माझे वैरी दिवसभर माझी निंदा करीतात। माझ्यावर खवळलेले लोक माझ्यावरून शाप देतात। मी भाकरीप्रमाणे राख खाल्ली आहे व माझ्या पाण्यात माझी आसवे मिसळली आहेत। ह्याला कारण तुझा रोष, तुझा क्रोध, कारण तू मला वर उचलून फेकून दिले आहे। माझे दिवस वाढत्या सावलीसारखे झाले आहेत, गवताप्रमाणे मी वाळून गेलो आहे। हे परमेश्वरा, तू सर्व काळ राजासनारूढ आहेस। तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या कायम राहील। तू उठून सियोनेवर दया करीशील, कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे। नेमिलेला समय येऊन ठेपला आहे। तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहेत। तिची धूळधाण पाहून ते हळहळतात। राष्ट्रे परमेश्वराच्या नावाला, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भितील। कारण परमेश्वराने सियोन पुन्हा बांधिली आहे, तो आपल्या गौरवाने प्रगट झाला आहे। त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे। त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही। पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेविले जाईल। पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेशाचे स्तवन करील। कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्र स्थानावरून खाली पाहिले। त्याने आकाशातून पृथ्वीकडे पाहून बंदिवानांचे उसासे ऐकले। ज्यांचे मरण ठरले होते त्यास सोडविले, ह्यासाठी की त्यांनी सियोनेत परमेश्वराच्या नावाची घोषणा करावी व यरुशलेमात त्याची स्तुती गावी। परमेश्वराची उपासना करावयास लोक व राज्ये एकत्र होतील, तेव्हा असे होईल। त्याने माझी शक्ती मार्गातच क्षीण केली। त्याने माझे आयुष्य कमी केले। मी म्हणालो, हे माझ्या देवा, माझा आयुष्यकाल पुरा होण्यापूर्वी मला घेऊन जाऊ नको। तुझी वर्षे पिढ्यानपिढ्यातून आहेत। तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातला। गगने तुझ्या हातचे कृत्य आहे, ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस। ती सगळी वस्त्रांसारखी जीर्ण होतील, ती तू प्रावरणासारखी बदलशील आणि ती नाहीशी होतील, परंतु तू तोच आहेस। तुझ्या वर्षांना अंत नाही। तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील। त्यांची संतती तुझ्यासमोर स्थायिक होईल।